गुड मॉर्निंग गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे संडे आणि आज मला 2 अवॉर्ड सेरेमनीज अटेंड करायच्या. एक आहे आमच्या स्कूल ट्युशनची अवॉर्ड सेरेमनी आणि एक गव्हर्नमेंटची अवॉर्ड सेरेमनी आहे. तर आम्हाला 8:30 वाजता घरातून निघायचं आहे. 9:30 वाजता आम्हाला ट्युशनच्या अवॉर्ड सेरेमनीला पोचायचं होतं एका बँकेट हॉलमध्ये. आणि स्कूलची गव्हर्नमेंटची अवॉर्ड सेरेमनी अटेंड करायला दुसरीकडे जायचं. जे पण थोडंसं लांबच आहे आणि लेट होणार तिथे जायला, एवढं तर माहिती आहे. आणि जी गव्हर्नमेंटची अवॉर्ड सेरेमनी आहे तिथे माझ्या स्कूलचे फ्रेंड्स वगैरे येणार आहेत, त्याच्यामुळे आम्ही खूप एक्सायटेड आहे तिथे जायला. आणि ॲक्च्युली प्रॉब्लेम काय झाला आहे, पप्पा पण नाही, ते गेले ते काशी विश्वनाथला दर्शन वगैरे घ्यायला, फिरायला गेले होते. आणि आत्ता मग फक्त मम्मी, निशा आणि माझे 2 फ्रेंड्स आहे. आम्हाला म्हणूनच लवकर निघायला लागणार घरातून, कारण आम्हाला खूप लेट होईल. आणि आत्ता 8 वाजून झालेत आणि आम्हाला 8:30 वाजता निघायचं. अजून मी रेडी नाही झाले. म्हणजे मला खूप ओरडणार आहे आता, अजून रेडी नाही झाले, कारण ती मला केव्हापासून बोलते रेडी 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 आणि अजून तशीच बसली आहे. तर मग भेटू तुम्हाला रेडी झाल्यानंतर. तोपर्यंत बाय, स्टे ट्यून, बघा काय काय होतंय ते. हाय गाईज, तर मी रेडी झाली आता. माझा लुक गाईज, तर मी आता रेडी झाली आहे आणि माझ्या फ्रेंडच्या घरी रेडी झाली होती मी, बघा पण. हो, मला माहिती होती आता काय करत असं. अरे अरे, एरोप्लेन ना सारखं सारखं येत असतं. सोनाली, झालं का ग आवरून? येडी, 8:30 वाजता निघायचंय. मम्मीचं झालं, निशाचं झालं आवरून. कशी झालं तू? एकटीच वेळ झाली का? आवर लवकर. तर काय, सोनाली स्वयंपाक करते आणि तिला मी म्हणलं आता सकाळी लवकर आवर, नंतर ती उशिरा उठली. मला माहितीये ती उशिरा उठली. आणि आता मला कारण सांगते. तर मी तिला सांगितलंय. बरं, बाय द वे, मी इथं फोटो काढायला आले. तिथं खूप छान बॅकग्राऊंड आहे फोटो काढायला. मी दाखवते बॅकग्राऊंड. तर काय जातं, मी सोनालीला धमकी दिली आहे, जर तू 5 मिनिटात आवरलं नाहीस तर मग आपला रिश्ता संपला, असं मी सोनालीला बोलली. पण असं होत नाही आमच्यामध्ये कधीच. अवतार म्हणजे काय म्हणावं मी ह्या मुलीला, अजून हिनी ड्रेस नाही घातला, काय नाही केलं, आत्ताशी ड्रेस काढतीये बाई. आवाज लवकर, मी घरी चाललीये, 5 मिनिटात माझ्या घरी यायचं तू. मोनाली, तुझं झालंय का आवरून? चल घरी. मम्मी, मी आवरते. मम्मी आवरतीये, निशाचं आवरून झालंय, सोनाली आवरतीये. आणि हे सगळे मलाच बोलतात, तुला आवरायला टाइम लागतो, तुला आवरायला टाइम लागतो. मी सगळ्यात आधी आवरून बसलीये मी. टफी, गाईज, टफी टफी काय होतं? टफीला बघ काय होतं माझं. अगं शिक्कल बघत जाणार. गाईज, तर आता आमचे 8:30चे 8:45 झालेत निघायला. हिच्यामुळं हिला लय शिव्या दिल्या, म्हणजे बोलले हिला.
पण काय करणार आता, तिला सोडून तर जाऊ शकत नव्हतो ना. तर आम्ही आता 8:45 वाजले आणि आम्ही निघालोय आता जायला. आता माहिती नाही किती वाजतील जायला, खूप चालायचंय. चला मग भेटू आपण तिथे गेल्यावर, करू ट्रॅव्हल. गाईज तर आम्ही आता पोहोचलो हॉलवरती आणि तिथं 10th स्टँडर्डची मीटिंग चालू आहे. मीन्स गायडन्स लेक्चर 10th स्टँडर्डचं. पॅरेंट्स आणि स्टुडंट्सला ते गायडन्स लेक्चर असतं. आम्हाला पण लास्ट इयर होतं आणि ह्यांचं झालं की मग आमचं चालू होणार आहे प्राईज डिस्ट्रीब्युशन. आणि आम्ही टाईमच्या आधी पोहोचलो इथं. अजून तर माझे फ्रेंड्स कोणच नाही दिसत इथं. गाईज तर आम्ही आता इथं गॉसिप्स करतोय, कारण दादा बोलला तुम्ही बाहेर बसा, आम्हाला हाकलून दिलं तिथून, बाहेर काढला आम्हाला. तर बोलले तुमची मीटिंग अजून चालू नाही झाली आहे आणि 9:30 वाजून गेले तरी अजून 10वीच चालू आहे. आता आम्हाला अजून किती वेळ बसायचं माहित नाही. अजून तर जास्त कोणी आलं नाही, म्हणजे येतात ते हळूहळू. गाईज तर आता हळूहळू आमची गँग यायला लागली आहे. पण आमच्या ओळखीचं कोणच येत नाही, बाकी सगळे येतात ते. नाही म्हणजे दुसऱ्या बॅचचे येतात ते, म्हणजे 2 बॅच आहेत ना आमच्या ट्युशनचे. तर टिंगरे नगरची एक बॅच आहे, सैनिक नगरची. तर टिंगरे नगरच्या बॅचेत अजून एवढेच आहे, अजून कोण आलंच नाहीये, कोणच नाही येते. हळूहळू म्हणजे टाइमला किती पंक्च्युअल मी तुम्हाला सांगते. 9:30चा टाइम आहे, 9:45 झाले तरी पण अजून कोण नाही आले. टाइमच्या टाइम बद्दल काय पंक्च्युअल पण बघू आता कोण कोण येत आहे. आता मला दिसले आमच्या क्लासचे 2 मुलं, पण ते इथून पास झाले, अजून आले नाहीत, म्हणजे कुठेतरी फेरफटका मारायला गेलाय. तर हाय गाईज, आता मला माझी एक मैत्रीण भेटली आहे, भक्ती. आम्ही खूप दिवसांनी भेटलो. हाय गाईज, तर ही माझी सैनिक नगरच्या ब्रँचची फ्रेंड आहे. आम्ही फेअरवेल नंतर पहिल्यांदाच भेटलो. छान दिसते, पण भारी दिसते. गाईस तर आता माझी पार्टनर आली आहे, कुसुम आली. आता मी पाहिलं तिला, तिने पण आम्हाला पाहिलं. पार्किंग मध्ये गाडी लावतील तर येईल इथं. कुसुम कुसुम आमची की ती सगळ्यात टॉलेस्ट गर्ल इन द क्लास आहे आमच्या, आणि मी बुटकी. आम्ही दोघी पण खूप छान पार्टनर होतो, क्लासमेट्स. खूप छान क्लासमेट होतो, ती पण खूप छान आहे. आमची जोडी खूप छान होते है ना. आर्या पण होते आमच्यामध्ये. आर्या तर आमच्यात सगळ्यात बुटीक, सगळ्यात बुटीक. आता तिला भेटू आपण. हाय गाइस, ये है मेरी कुसुम। हम बहुत टाइम के बाद नहीं मिल रहे हैं वैसे तो। हम एक बार मिल चुके हैं फेयरवेल के बाद, और अभी हम फेयरवेल के बाद सेकंड टाइम मिल रहे हैं, बट बहुत अच्छा लग रहा है ये मोमेंट पे मिलके, जहाँ पे हम दोनों भी आधे सक्सेसफुल हो गए। हाँ वो भी है। टाइम में आई थी सबको प्राइस देखने के लिए, इस टाइम में कुछ प्राइस लेने के लिए खुशी भरा पेट में गुड़गुड़ी हो रहा है। और अभी तक हमारी बुटकी आई नहीं है। आर्या छोटा टमाटर आई नहीं है, हमारा छोटा पैकेट है, छोटा पैकेट। फूल गोभी बोलेंगे, फिर फूल गोभी से मैं गाजर। यस, एंड शी इज tomato. Yeah, little tomato. And she's so cute. Yeah, more than us. अरे नहीं, मैं क्यूट हूँ, ज़्यादा मैं क्यूट हूँ. तर गाइस आता आमची पूर्ण गँग यायला सुरुवात झाली आहे. धीरे धीरे कछुए आएंगे. आर्या नंबर 2 आमच्या क्लासमध्ये 2 आर्या, 3 आर्या आहेत, पण आमच्या ब्रांचला 2च आर्या आहेत. केला होता आई है ना, वही आला नाही. तर आता आमची बुटकीचा आम्ही इंतजार करतोय. इंतजार मैं कहती हूँ 10 बजे के बाद आएगी. हाँ, because she is not punctual about time. Yes, this is आर्या. चल टमाटर पता नहीं अभी वो कभी आएगी. लेट्स सी उसकी मैंने तो हिंदी का पेपर हो गया, अब नो मुहावरे. तर गाइस आम्हाला आता आतमध्ये बोलवले फायनली, आणि आम्ही हमारी इज्जत करेंगे अभी सब लोग. इज्जत जो कभी मिली नहीं वो आज मिल रहा है. नहीं मैं तो उतनी नहीं मिली जितनी मिलनी चाहिए थी. और अभी तक हमारी बुटकी नहीं आई है. मम्मी आई क्या? आई है मम्मी. आता गाइस आम्हाला गप्प राहायला लागेल. बाय.
गाईस, तर आमची फायनली ट्रॉफी 1 वर्षाच्या महिन्यापेक्षा आम्हाला भेटली आहे. पहिल्यांदा आम्हाला इज्जत भेटली कुठेतरी. आणि ते पण खूप छान आणि इज्जत भेटली आहे. हा. खराब आणि इज्जत इज्जत नाही भेटली. चांगलं वाटतं कधी कधी. हिंदी हिंदी छोड़ के पहली बार मराठी बोलते हैं. आणि आणि आता मला खूप मराठी येते. मी बाबांसोबत सोबत पण बोलते. दॅट्स ग्रेट. मराठी ही महाराष्ट्राची भाषा आहे. महाराष्ट्रात मराठीच बोलायला आवडायला हवं. आणि तुम्हाला माहिती आहे, आमची मुलगी आली आहे, पण आम्हाला एकदा सुद्धा बघितलं पण ना आमच्याकडे. आम्हाला फुल इग्नोर आहे. म्हणजे ती मला भेटली होती आता. जायला नाही. भेटतच नाही काय, नाही कुठे बसली आहे ती. येते का? तिला शोधू. मी इथे का भेटते? अरे अंदर ही है. रुक. आम्ही गोल फिरतोय. क्लास टॉपर 95%. सबको छोड़ दिया. गाइस, तर फायनली आम्ही गेलो. गाइस, तर फायनली आम्ही गेलो, उचलून आणलं. शोधलंय. बट आम्ही तिला बोलतोय बाहेर तशी बसते कशाला मेरे आगे बेटी थी. तर guys, हम 2 मिनट पेड़ पे लगा कर आ जाएंगे. guys, तर आता चहा पितोय आम्ही. आम्हाला चहा पण घेऊ. मी नाही घेते चहा. बिकॉज मला नाही प्यायचं. तर गाईज, ही ज्युनियर आहे 10th स्टँडर्ड मधली. हे आम्हाला विचारतात रोज तू कसा अभ्यास केला, पण मी अभ्यास नव्हता केला. चला, आता आम्ही इथून गगनगिरीला चाललोय. दुसऱ्या हॉलवर ते गव्हर्नमेंटचं जे काही आहे ना सेरेमनी आहे ना, अवॉर्ड सेरेमनी, तिकडे. तर इथून तिथं जायला आम्हाला अप्रॉक्सिमेटली अजून अर्धा-पाऊण तास तरी लागेल. त्याच्यामुळं मग आम्ही इथून निघतो. आणि माझी ट्रॉफी आहे. मला आता अजून एक ट्रॉफी घेऊन जायची आहे. एक्सायटेड आहे मी तिथं जायला, कारण माझे सगळे स्कूलचे फ्रेंड्स तिथे येणार आहे. तर तिथे गेल्यावर भेटू आपण. गाईज, आम्ही आता गगनगिरीला चाललोय. चालत 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 चाललोय. शहर आलेत आणि इथून पुढे पण मीच घेऊन चालले. दे शुड बी प्राऊड ऑफ मी. बट त्यांना काहीच नाही वाटत माझ्याबद्दल. ठीक आहे, पण मी आणि सोनाली सगळ्यात पुढे आहेत, कारण आम्हाला दोघींनाच रस्ता माहिती आहे. बाकी कोणाला रस्ता नाही माहिती, कारण माझी शाळा आहे ना इथं. त्याच्यामुळे माझा हा रस्ता माहिती. हाय, फुल तोडलं. गुन्हा केला हिने. फुलाचा जीव घेतला. फुल तोडलं म्हणजे फुलाचा जीव घेतला. गाईस, तर आता आम्ही आलोय माझ्या स्कूलच्या पाशी. म्हणजे स्कूल आहे इथं. मी तुम्हाला दाखवते. तुमच्या स्कूलचा चर्च आहे. इथं आता प्रेयर वगैरे चालू आहे. आणि ही आमची स्कूल. ही आमची स्कूल आहे. आता थोडं काम चालू आहे आमच्या स्कूलचं. आणि इथं चर्च आहे साईडला. आणि सिनियर KG, ज्युनियर KG, नर्सरी ते सगळं ह्या साईडला आहे. आणि आमचं ह्या साईडला असतं बाकीचे सगळे क्लासेस. आम्ही ह्या स्कूलमध्ये खूप मज्जा केली आहे. तुम्हाला मी स्कूलचा टूर पण करेल 15 ऑगस्टला, कारण आम्ही येणार आहे 15 ऑगस्टला सगळे. तेव्हा तुम्हाला माझ्या स्कूलचा टूर करूया आणि माझ्या टीचर्सला, फ्रेंड्सला भेटूया. आता आम्ही दुसऱ्या साईडनी हॉलला चाललोय. गाईस, तर आम्ही आता पोहोचलोय गगनगिरीला. आणि माझे फ्रेंड्स लोक ऑलरेडी इथं आले, कारण मला ट्युशनच्या प्रोग्राममुळे थोडं लेट झालं होतं यायला. तिथं माझी फ्रेंड ऑलरेडी आली आहे. आमचं स्वागत बघायचं कसं करतात. एवढी रिस्पेक्ट मला भेटते. खूप छान वाटते. असं खूप मस्त फिलिंग येते. आता मी माझ्या फ्रेंड्सला भेटणार आहे फायनली.
गाईस तर आता माझी दुसरी फ्रेंड श्रद्धा. आगे हाँ आगे जगह बोलिए जागा शोधता आम्हाला जागा नाही भेटत. हम लोग जगह we have to very आम्ही ना बसून एकदाच फिरायला. आलेल्या सर्व विद्यार्थी पालक त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी मित्र मैत्रिणी सर्वांचं या ठिकाणी आपण करत आहोत. नाही बसायचं आम्हाला मागे बसायचं आणि मागे जागा नाही. श्रद्धा तीन गाडीची बसली आहे. आम्हाला असं वाटतं गाईज आम्ही फायनली बसलोय आम्हाला बसायचं. सांगली जिल्हा संघटनेचे सर्व मोहिते पाटील असतील त्यांचे सर्व सहकारी सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. डोंगरे गुरुजी आपले या ठिकाणी स्वागत. Yes, that's fine. आम्ही गॉसिप्स करतोय. आणि आता कार्यक्रम अध्यक्ष सुरू झालाय. अजून माहिती नाही आम्हाला किती टाइम लागणार. म्हणजे 90% म्हणजे हायेस्ट कारण ना इथं बोलायला लावलं ते 2 शब्द जे आम्हाला येत नाही. 2 शब्दच मला बोलताच येत नाही. तिथं म्हणणार आहे मला बोलताच मला शिवच नाही. गाईज इथं आम्ही डिस्कस करतो आणि ह्यांना वाटतं टॉपर्स आहे. आम्हाला विचारले क्वेश्चन. गाईज आम्हाला क्वेश्चन्स विचारले. लेट्स सी यांचा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. संपलं वाटतं क्वेश्चनचं. जे आम्हाला येत होतं ते आम्हाला विचारलं नाही. आम्ही इथं हात वर करतो आमच्याकडे येतच नव्हतं. आणि नंतर ना आम्हाला बोलते तुम्ही टॉपर्स आहे का. नाही म्हणजे आमची लाईफच नाही आहे. मी तर नाही आम्ही सगळे टॉपर्स आहे. आता टॉपर पहिलाच योग असेल मला असं वाटतंय. कारण की हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आणि खरं सरांचं मार्गदर्शन ऐकल्यानंतर तुम्ही नक्कीच आनंदी तर आनंदच आहे. परंतु आपल्या या कौतुक सोहळा आणि सत्कार समारंभ ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आयोजित झालाय त्यांचं सुद्धा तुम्ही कौतुक केल्याशिवाय राहणार नाही यात मात्र काही शंका नाही. क्रमांकाची गाडी कोणाची असेल कृपया आपली गाडी बाजूला घ्या. महाराजांची गाडी त्या ठिकाणी आलेली आहे. आदित्य मनोज तरडे 96% गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेला आहे. त्याचाही सन्मान होतोय. 16 अविनाश सपकाळ 95.80%. बिना नाम के नहीं ज्याची आपण खरी ठिकाणी वाट पाहत होतो. आमच्या माध्यमातून या ठिकाणी सफल होत असताना प्रत्येक आता दिवसेंदिवस फिल्टर पाण्याची गरज असते आणि आंबे सुद्धा. कारण की मध्ये तारीख दादाने आंदोलन केलं. तर आता लकी ड्रॉ वगैरे सगळं संपलंय आणि आता आम्ही चाललोय घरी. मी पण काळी दिसतेय. आणि आता सगळं संपलंय आणि आम्ही आता चाललो घरी. लकी नहीं है. लकी ड्रॉ लगता है ना हम लोग तर आता आम्ही पोचलोय घरी. आता आय गेस वाजले
अराउंड 3 समथिंग वाजलेत आणि आता आम्ही पोचलोय घरी. खूप दमलो आज, खूप जास्त दमलो, पण सगळ्या फ्रेंड्सला भेटून खूप मस्त वाटलं. खूप दिवसाने आज आम्ही फ्रेंड्सला भेटले आणि 15 ऑगस्टला परत आम्ही सगळे भेटणार आहे, कारण 15 ऑगस्टला आम्हाला स्कूलमध्ये बोलवतात. आम्ही पास्ट आउट स्टुडंट्स आम्ही सगळे जातो स्कूलमध्ये. तर 15 ऑगस्टला व्हिडिओ नक्की बघा. माझे स्कूलचे टूर, माझे टीचर्स आणि सगळं तुम्हाला कळेल त्या व्हिडिओमध्ये की माझी स्कूल लाईफ कशी होती. खूप एन्जॉय केला मी आमच्या स्कूल लाईफमध्ये. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.